आता बातमी सांगलीतून आहे। काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम आणि विशाल पाटील यांनी इस्लामपूर मतदारसंघात मोर्चा वळवत जयंत पाटलांना थेट आव्हान दिलं। दरम्यान विशाल आणि विश्वजित कदमांच्या आव्हानानंतर जयंत पाटील समर्थक चांगलेच आक्रमक झालेत। पाटील समर्थकांनी सोशल मीडियावरती एक रील शेअर करून दोघांनाही इशारा दिलाय। जयंत पाटील गोड बोलतात, पण तुम्ही अजून त्यांचा विरोध बघितला नाही, मला त्या टोकाला जायला लावू नका, अशा जयंत पाटलांच्या आवाजातील रील सोशल मीडियावरती शेअर करत जयंत पाटील समर्थकांनी विशाल पाटील आणि विश्वजित कदमांना एक प्रकारे इशाराच दिलाय। जयंत पाटील गोड बोलतात, पण जयंत पाटलांचा अजून तुम्ही विरोध बघितलेला नाही, मला त्या टोकाला जायला लावू नका, आहे ते सगळंच गमवाल एवढेच सांगतो। जयंत पाटील गोड बोलतात, पण जयंत पाटलांचा अजून तुम्ही विरोध बघितलेला नाही। आमदार सुद्धा या जिल्ह्यात एक काय मंडळातलं दोन सुद्धा आपल्याला केले आहे की जिल्ह्याला आपल्याची जबाबदारी पाहिजे नाही, एवढी धमक तुमच्या आशीर्वादाने पाठवतो। फक्त तुम्ही काही वातावरण खराब होईल असं काही ही जी आपली एक फूट आहे ती ठेवायची, कारण इथे प्रत्येकाला एकमेकाची गरज लागते, प्रत्येकाला एकमेकाची साथ लागते। बाहेरला घडा टाकणारी माणसं बरीच आहेत, ज्यांनी घडे टाकण्याचे प्रयत्न केले त्यांना त्यांची जागा आम्ही या लोकसभेच्या निवडणुकीत दाखवली आहे। मला वाटते थोडं सगळेच आता महाविकास आघाडी म्हणून एकत्रित परवा बसलेले आहेत, आम्हीही त्या दिवशी होतो आणि लोकसभेचं जे काही घडलेलं आहे ते मागं टाकून आता विधानसभेसाठी एकत्रित येणार। समज गैरसमज सांगलीतले देखील बाजूला काढले जातील, जे काही नेते मंडळींच्यात हे सोशल मीडियाच्या माध्यमातून होते ते बाजूला ठेवून आमचं उद्दिष्ट एवढंच आहे की महाविकास आघाडीची सत्ता राज्यामध्ये येणं आणि आम्ही काँग्रेस म्हणून आमच्याही लोकांना आम्ही त्या ठिकाणी त्या पद्धतीची कल्पना देऊ आणि एकत्रितपणे राहू। थोडा गैरसमज जमा झाला तो बाजूला होईल।